महत्वाची आहे का? कारण तुमचे शहराध्यक्ष नवीन शहराध्यक्ष नेमाला हर्षवर्धन सरकार जबाबदार आहे, त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहे असा एक सूर लावला जातो. तुमचा गट वेगळा आहे आणि हर्षवर्धन सरकारचा गट वेगळा आहे. गटबाजी आहे त्यातून मी आपल्याला पहिलेच एकदा सांगतो, ज्या दिवशी मी शहराध्यक्ष पदावर बसलो तर त्याच वेळेला माझं भाषण काढा. 3 वर्षापेक्षा जास्त कोणालाही ठेवू नये असं माझं मत होतं. आणि या प्रक्रियेमध्ये जेव्हा सर्जन कार्यकर्ता अभियान होतं त्यावेळेला मी स्पष्ट सांगितलं होतं की मी अध्यक्ष होण्यामध्ये इच्छुक नाही. मी 4 वर्ष भोगले आणि आय एम सॅटिस्फाईड. 9 वर्ष गटनेता भोगले, आय एम सॅटिस्फाईड. पण ज्या वेळेला जर असं काही होत असेल, मी 3 वर्ष 4 वर्ष अध्यक्ष असताना कोणतीही निवडणूक प्रक्रिया राबवली तर शहर सोडून मी पळालो नाही. मी पक्षामध्ये उभं राहून नियोजन करत राहिलो. पण या दुर्भाग्य इथं असं आहे की ज्या दिवशी आचारसंहिता लावली त्याच दिवशी पक्षाचे अध्यक्ष निघून गेले. आणि पार्श्वभूमी जर तशी धरली तर ते पण राष्ट्रवादीतनं आले. मग ही मॅच फिक्सिंग आहे का सगळी? मग मी तुम्हाला परत मी पक्षाच्या हिताचे, आजपर्यंत अरविंद शिंदे कधीही पक्षाच्या विरोधात गेला नाही किंवा बोलला नाही. पण पक्षामध्ये आमचा एक नियम आहे, जर कोणी चुकत असेल तर बोल. मला कल्पना आहे आज जे मी बोलतो ह्याच्यावर माझी कारवाई सुद्धा माझ्यावर होऊ शकते उद्या, त्याची पर्वा नाही. पक्ष हितासाठी जर माझ्यावर कारवाई होणार असेल तर मला त्याची पर्वा नाही. पण पक्ष हितामध्ये जे कोणी आता ह्याच्यामध्ये, मग तो कोणताही नेता असो, आणि मी आपल्याला पहिलेही क्लिअर केलं की पुण्याचा इन्चार्ज सतेज पाटील साहेब त्यांना सुद्धा अंधारात ठेवलं गेलं. का ठेवलं गेलं? का नाही? मग इलेक्शनच्या अगोदर आघाडी का नाही केली? 26 कार्यकर्ते निवडून आले नसते का मग? आणि मग ही कुठलं धोरण आहे आपलं हे? या धोरणाच्या संदर्भामध्ये मग प्रत्येक वेळेला जर अशा पद्धतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होणार असेल, कोणतीही निवडणूक तुम्ही लढून देणार नसेल, महापौरची नाही, उपमहापौरची नाही, विधान परिषदेची नाही, तर काँग्रेस पक्ष युद्धभूमीवर येणार कधी? हा आमचा प्रश्न आहे.